ते काय घडेल. दोन खेळाडू अगदी दोन्ही गाड्या जवळ येऊन थांबल्या होत्या मध्येच विकेट. धैर्य आउट. पुनश्च एकदा इरामनने पाहिलं, त्याला माघारी पाठवलं. जर इथून इरामनची विकेट आली असती तर कदाचित मॅच पुनश्च एकदा बदलली असती. वेलकम विनोद दादा पाटील. आणि फ्रॉम भोपर आमचे समालोचक मित्र यांचं शुभागमन झालंय. दुसऱ्या दिवसामध्ये त्यांचा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. कालच्या दिवसामध्ये त्यांचा सुंदर आवाज आणि त्यांच्या विश्लेषणात्मक समालोचन आपण ऐकलं. आज देखील त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. आता देखील एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. समीकरण शेवटच्या वरपर्यंत गेलंय. रितेश शेलारचं इकॉनॉमिकल षटक समाप्त. या ओव्हर मध्ये धावा आल्या तर फक्त 6. 3 ओव्हरचा खेळ झालाय. बॅटिंग असताना धावसंख्या स्कोर कार्ड वर आपण पाहताय 25. 6 बॉलचा खेळ शिल्लक. 17 धावांची आवश्यकता. चला आईगाव देवी संघ मीटिंग करू नका. मीटिंग मत करा, जल्दी जल्दी खेल. 17 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 6 बॉल पे कई रन चाहे जीते के लिए. बहन ने रही पहले 6 बॉल 16 ची आवश्यकता. 6 बॉल पे वादे बताओ थोड़ा. दरबार में खेल चुका हूँ. इनने खेला था. ही दादा जाता खिलाफ है. 17. 6 पे 17 रन चाहिए. समझे. 6 पे 6 बॉल 17 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये रंगतदार सामना तुम्ही अनुभवता. 3 छक्का मारे. एका बाजूला आईगाव देवी एंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूला जय भोळे ग्रुप. मैदानाच्या आतमध्ये आयकॉन हिरामन शेलार आहे आणि आता संपूर्ण जबाबदारी हिरामन शेलारच्या खांद्यावर आहे. 6 बॉल 17 धावांची आवश्यकता. निलेश यादव जास्त वेळ घेऊ नका आपण. निलेश मागे. प्रत्येक वेळ आपण प्लीज एकत्र येऊ नका. आपण आपल्याकडे वेळ नाहीये. 4 ओव्हरच्या मॅचला 1 तास लागतोय संपायला. 4 ओव्हर का. आपण कशा पद्धतीने 13 मॅच कव्हर करायचे. हम समझे बाहर पहला ओव्हर रहा. 6 बॉल 17 धावांची आवश्यकता. छह बॉल पे 17 रन. देखो गोलंदाजीसाठी गोलंदाज निखिल. निखिलच्या हातामध्ये बॉल सोपवला. 6 बॉल 17 ची आवश्यकता. हिरामन स्ट्राईक एंडलाय. पहिलाच बॉल हा ट्रॅकर बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर.